नमस्कार, मी आकाश शेलार आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक सत्य. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरातनं त्यांनी केलेले कारनामे हे आपण पाहणार आहोत. स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून तो स्वतःला सादर करत होता. मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 22 वर्ष सेवा केली, 154 देशांचा प्रवास केला आणि विविध धर्म, संस्कृती व आध्यात्मिक पद्धतींचा अभ्यास केला असा त्याचा दावा आहे. या सगळ्या गोष्टींच्या जोरावर त्याने समाजात विश्वासार्हता निर्माण केली, स्वच्छ प्रतिमा निर्माण केली. पण आता हाच चेहरा त्याच्या कृत्यांमुळे चांगला जाळ्यात अडकलाय. आरोपी खरातकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओची तपासणी सध्या सुरू आहे आणि जर इतर महिलांची फसवणूक किंवा अत्याचार झाले असतील तर त्यांनाही न्याय मिळावा अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. म्हणजेच हे प्रकरण फक्त आता एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर त्यामागे एक मोठं जाळे असण्याची दाट शक्यता आहे आणि ही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात अत्यंत गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून म्हटलंय की आतापर्यंत जे समोर आलं आहे ते फक्त हिमनगाचे टोक आहे आणि काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे संभाषण रेकॉर्ड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात हा केवळ आता आरोपी नाही, तर या संपूर्ण प्रकरणातील एक महत्वाचा साक्षीदार आहे असं देखील वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे. आता वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट इशारा दिलाय की महत्वाची नावे समोर येऊ नयेत म्हणून अशोक खरातच्या जीविताला कोठडीतच धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे त्याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून करण्यात आलेली आहे. हा मुद्दा आता अत्यंत संवेदनशील झालेला आहे, परंतु संवेदनशील आहेच आहे. जर यामध्ये खरोखरच मोठी नावे असतील तर पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितं बदलू शकतात आणि आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि खरंच मोठी नावे समोर येत आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, हे खरंच हिमनगाचे टोक आहे का? तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच धारदार बातम्या किंवा धारदार माहिती पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारतला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम.